काल मोहरम निमित्त शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी थोडी कमीच असणार होती आणि म्हणूनच ठरवलं की आज आपण सुद्धा मातोश्री थोडीशी लेट उघड्या. आणि म्हणूनच सकाळची सुरुवात काहीशी अशी झाली. ओवीला या पावसामुळे सर्दी झाल्याने म्हटलं थोडंसं गवती चहा टाकून तिला चहा देऊया, थोडं बरं वाटेल. आणि मग सगळेजण थोडंसं उशिराच उठलो आणि सकाळचं सर्व आवरून घेतलं. इतर वेळी आपण चहा पीत असू की नसू, पण पाऊस पडल्यावर मात्र चहा पिवा असं वाटतं. आणि मग सकाळी सर्वजण उठले, सकाळची सर्व कामं आवरून झाली. एकीकडे श्रीच्या नाश्त्याची तयारी आणि एकीकडे ओवीसाठी चहा. मग दोन्हींनाही सकाळी सकाळी नाश्ता खाऊ घातला आणि पुढच्या रुटीनला सुरुवात केली. उन्हाळ्यामध्ये जी झाडं आपण वॉलवरून खाली घेतली होती, सावलीमध्ये ठेवली होती, म्हटलं आता पावसाळा सुरू झाला आहे, त्यांना पावसाचं पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणूनच थोडीशी झाडांची साफसफाईसुद्धा करूया म्हणून पटपट आवरून घेतलं आणि नंतर कामाला सुरुवात केली. तर ही आपली सगळी झाडं होती ज्यामध्ये 2-3 दिवसांच्या पावसामुळे पाणी साचलेलं होतं आणि काही झाडं आपल्याला रिमूव्ह करायची होती. हे आहे पानफुटी, जे आपल्याकडे खूप जास्त कुंड्यांमध्ये वाढलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून मग ते एकदा उपटून टाकले आणि म्हटलं या ज्या रिकाम्या झालेल्या कुंड्या आहेत याच्यामध्ये आपण दुसरं काहीतरी लावूया. नंतर पाऊस सुरू झाला. हा आमचा किलबिल परिवार पाऊस बघण्यासाठी गॅलरीतून बाहेर बघत होता, सावी, ओवी आणि श्री. त्यानंतर शॉपमध्ये गेले. शॉपमध्ये डोम्स कंपनीचा भरपूर सारा माल आलेला होता. शॉर्पनर, इरेझर, कलर, पेन्सिल वगैरे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये आलेले होते. मग आता आपलं काम आहे की हा माल चेक करून व्यवस्थित लावून घेणे. नंतरचा पूर्ण दिवस पाऊस येण्या जाण्यातच गेला. मग काय, पुन्हा घरी गेले आणि सर्व कामे आटोपली तर रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला. तर असा हा आजचा सुट्टीचा दिवस पूर्ण पावसामध्येच गेला. बाहेर पडून काही करताच आलं नाही. चला भेटूया उद्या. तोपर्यंत आपल्या मातोश्रीला फॉलो करा.